महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे भयान परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरले, घरात पाणी शिरले आणि डोळ्यात सुद्धा पाणीच आहे. निसर्ग कोपला आणि सरकार सुद्धा बेईमान झाले. अशा वेळी गरीब शेतकऱ्यानं कोणाच्या तोंडाकडे पाहावं, कोणाकडे न्याय मागावा? केंद्र सरकारने पंजाबला एकरी 20,000 व हेक्टरी 50,000 म्हणजेच तब्बल 1600 कोटींची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या पंजाबच्या 4 पट व बजेट जवळपास 3 पट असूनही महाराष्ट्राला प्रति हेक्टर 8,500 रुपये म्हणजेच केवळ 2,215 कोटींचा निधी मिळणार आहे. पंजाबची जीडीपी भारतात 16 नंबरला आणि आपल्या महाराष्ट्राची जीडीपी 1 नंबरला असताना देखील हे भ्रष्ट सरकार महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरातील बेड आणि सोफे 21-21 लाखांचे, त्यांच्या किचनच्या दुरुस्तीसाठी सुद्धा 20 लाख रुपये लागतात. परंतु ज्यांचं शेतशिवार आणि घर उद्ध्वस्त झाले अशा गरीब शेतकऱ्याला मात्र हेक्टरी 8,500 रुपये. वारे सरकार, जगाचा पोशिंदा असूनही त्याची झोळी मात्र रिकामीच आहे. 1-1 रुपया जमून बियाणं पेरलं, रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतात सोनं उगवलं, लेकरासारखं पिकाला मायेनं जपलं, पण अतिवृष्टीनं क्षणात सगळंच उद्ध्वस्त केलं. आणि उरली सुरली कसर या निर्दयी आणि बेशरम सरकारनं पूर्ण केली. शेतकऱ्याच्या पोरांनो, आता शासनाला फक्त ओला दुष्काळ दाखवा. आता सोशल मीडिया फक्त शेतकरी बापासाठीच वापरा. शेतकरी वाचवा, देश वाचवा.